नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असा कैरीचा सरबत बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि एवढा तुकडा घेतलेला आहे बघा कैरीचा। ह्याच्यापेक्षा जर जास्त लोक असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता, कमी असेल तर कमी घेऊ शकता। आणि हे थोडी आंबटवाली आहे, तर ह्याचे काय करणार आहे, थोडे तुकडे करून घेणार आहे। कैरीचे बघा मी तुकडे टाकून घेतलेले आहेत। त्यात टाकायचे आपल्याला थोडासा पुदिना। आता ह्यात तुम्हाला मी सांगते, पुदिना नसला तरी पण चालू शकते बरं का, नुसत्या कैरीचा करा खूप चविष्ट होतो। हे टाकणार आहे एवढं बघा काळं मीठ, छोटा अर्धा चमचाला बी कमी अशी भाजलेले जिऱ्याची पावडर, थोडंसं टाकायचं आपल्याला साधं मीठ। आता त्यात टाकणार आहे गूळ, बिन केमिकल गूळ आहे आणि मी त्याला खिसून घेतलेला आहे बघा। आता गुळीप्रमाणे टाकायचा। त्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकायचे, थंड पाणी घेतलेलं आहे मी माठातलं आणि मिक्सरला फिरवून घेणार आहे। मिक्सरला बघा मी फिरवून घेतलेलं आहे, वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे गाळून घेऊया। गाळून घेतलेलं आहे, त्याच्यातच मी काय करणार आहे, ही जी ग्लासमध्ये मी थोडंसं थंड पाणी घेतलं होतं ते ओतून घेणार आहे। जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं होतं। आता याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया। त्यात आता आपल्याला अजून पाणी टाकायचं आहे, थंड पाणीच टाकायचं। तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर तुम्ही बर्फाचे खडे पण ह्याच्यामध्ये टाकू शकता। त्याला काय करते, चांगलं मिक्स करून घेते। मिक्स करून घेतलेलं आहे। एकूण येत आपण पाणी किती ओतलं तर ह्या ग्लासाच्या मापानं 2 ग्लास पाणी घेतलेलं होतं मी, तर अर्धा ग्लास मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि अर्धा आपण गाळताना ओतलेलं आहे, नंतर मी 1 ग्लास ओतलेला आहे। तर आता आपण ह्याला ओतून घेऊया ग्लासमध्ये। 2 ग्लास घेतलेत बघा, असं हलवून घ्यायचं, खूप चविष्ट होतं बरं काय अशा पद्धतीत। गरमीतून जर बाहेरून आलं ना तर तुम्ही अशा पद्धतीत करून पिऊ शकता। करायचं आणि प्यायचं, ठेवायचं नाही। जसं म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलं तर 2-3 तास जरी ठेवलं तरी चालेल। खूप चविष्ट एकदम मस्त असा लागतो हा, करून बघा। खूप साऱ्या रेसिपी मी तर पहिल्याच सरबताच्या अपलोड केलेल्या आहेत, पण ही एकदा झटपट असं करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।